न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद जर्नलिस्ट। आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज। मध्यवर्ती बस स्थानक अहिल्यानगर, हे पहा मध्यवर्ती बस स्थानक, किती सुंदर बस स्थानक आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस झाला आणि या पावसामध्ये या बस स्थानकाची दुर्दशा म्हणजे किमान मी म्हणतो फक्त मुतल्यासारखा पाऊस झालेला आहे आणि या छोट्याशा पावसानं या मध्यवर्ती बस स्थानकाची ही अवस्था अशा पद्धतीने केलेली आहे। या ठिकाणी जर हे जे प्रवासी आहेत हे प्रवासी बसमध्ये बसताना कशी कसरत करत असतील याबद्दलची तुम्ही कल्पना केलेली बरी आहे। इथे इतकं अवघड परिस्थिती आहे, लोकांना उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि गाड्या ज्या येत आहेत त्या गाड्या अक्षरशः फाटक्या गाड्या, डागडुजी केलेल्या गाड्या, म्हणजे रुग्णवाहिका तरी बरी असते इतके त्या या बस म्हणजे त्या एसटीची अवस्था आहे। आणि त्या बस मध्ये लोक कशा पद्धतीने बघा, ही बस डागडुजी केलेली बस, त्याला म्हणतात लालपरी। आणि तुमचा प्रवास सुखकर होवो हे ब्रीद वाक्य घेऊन हे निघालेली ही लालपरी। आता याला लालपरी म्हणायची की पडझड झालेली परी म्हणायची की काळी पिवळी झालेली ही परी बघा। आता या हिचा चेहरा मोहरा बघा। आणि अशा या लालपरी मधनं लोक आमचे प्रवासी, भारतीय प्रवासी यातनं प्रवास करणार, हे आहे आमच्या महामंडळाचं, एसटी महामंडळाचं हे कार्य। आणि अशा पद्धतीचं हे बस स्थानक जिथे उभं राहण्यास सुद्धा जागा नाहीये। एखाद गाडी सोडली बरी म्हणतात ज्याला, लालपरी बरी, पण जास्तीत जास्त लालपऱ्या या बिघडलेल्या अवस्थेमध्ये तुटक्या फुटक्या आणि अक्षरशः हे लोक बघा जीव मोठी धरून रस्ता बघा निसरडा झालेला आहे। लोकांना चालताना कसरत करावी लागते, स्केटिंग केल्यासारखा अनुभव येतो। तिकडे पलीकडे उतरला गाडीत की बाहेर पडायला काही करायचं नाही, त्यांना फक्त उभं राहायचं की सटकला की स्टँडच्या बाहेर। त्यामुळे त्याला काही चालण्याची सुद्धा तसदी करायची आवश्यकता नाही, कारण रस्त्यावरती तो आला रे आला की त्याला रिक्षाने घेरलेले असतातच आणि रिक्षात तो बसला, एकदा कोंबलं त्या रिक्षामध्ये 4-5-10 प्रवासी की चालला तो खुराड्यात बसून। अशी ही अवस्था या ठिकाणची बिकट अवस्था ही मध्यवर्ती बस स्थानकाची आहे। 4च गाड्या आतमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि 5वी गाडी अक्षरशः लावारीस सारखी रस्त्यावरती अर्धी आत अर्धी बाहेर आणि आतमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे की मला नंबर किंवा मेरा नंबर कब आएगा, अशा या अवस्थेमध्ये ही जी बस उभी आहे त्याचा ड्रायव्हर अक्षरशः मनामध्ये हाच विचार करत असेल मेरा नंबर कब आएगा। आणि मागचा जर जो एखादा एसटी वाला आला की त्यांना बिचाऱ्यांना रस्त्यावरती चक्क उभं राहायचं, लोटांगण घालायचं आणि वाट बघायची, आपण इकडे काहीही नाही। त्या प्रवाशांची सुद्धा वाट लागलेली असते आणि आतमध्ये बसलेल्या प्रवाशांची तर वाट लागलेलीच आहे। अक्षरशः हे बघा, हे दुर्मिळ इकडचं सीट, आतमध्ये काही प्रायव्हेट गाड्या पण उभ्या आहेत। कशा पद्धतीने या प्रायव्हेट गाड्या आतमध्ये येतात हा खूप मोठा प्रश्न आहे। जर तुम्ही बस स्थानक बनवलं तर यामध्ये प्रायव्हेट गाड्यांचं आतमध्ये काय कार्य आहे? या बसला आतमध्ये जायला जागा नाहीये। तो कसा तरी कसरत करत तो कंडक्टर बाहेर उतरलेला आहे आणि प्रतीक्षेत आहे की कुठे काही जागा रिकामी दिसतेय का, तो शोधतोय, हात करतोय आणि ही गाडी आता पुढे मार्गस्थ झाली। हे आहे आपल्या नगर शहराच्या बाळीवाडा बस स्थानकाचं हे अतिशय दुर्मिळ असं चित्र। म्हणजे अक्षरशः कोंडवाडा तरी बरा, रुग्णालय तरी बरे, त्या रुग्णालयापेक्षाही वाईट अत्यंत जीर्ण झालेला हा मध्यवर्ती बस स्थानक आणि त्याची ही अवस्था आणि अशा पद्धतीची एसटी महामंडळाची या ठिकाणी केलेली व्यवस्था, यावरती प्रकाश टाकणारा मी जर्नलिस्ट सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर।